सद्गुरू श्री बाळोमा देवालय आदमापूर याचा 2026 भंडारा उत्सवानिमित्त आता आमची जय्यत तयारी झालेलीच आहे। आता इथून पुढची सर्व आम्ही ताकदीनिशी सर्व सुरक्षारक्षक परत कमांडो फोर्स चांगल्या रीतीने आम्ही त्यांची सेवा बजू सगळ्या भक्तांच्या काही अडचणी आल्या तर त्या भक्तांनी आमच्या सिक्युरिटीने ऑर्डर घ्यावी, आम्ही त्यांनी मदत करतो आम्ही। त्यानंतर आता मी जवळ 15-16 वर्षे इथं काम करतो आहे। आता ह्या अनुभव बघितला तर दिवसेंदिवस बाळोमाच्या भक्तांचा ओघ वाढलेला आहे। बघतो तर प्रत्येक अमावास्या किती असली, उन्हाळ्यापासून थंडी कुठली असली तरी ते अगदी ताकदीनिशी भक्त मंडळ इथं आपल्या देवाच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्यांची मनोबल आम्ही सेवा करत असतो। अशा पद्धतीने आम्ही या भक्तांना सेवा देऊन आम्ही सिक्युरिटी सगळ्या सांभाळतो। जे भाविक दर्शनासाठी येतात त्यांना व्यवस्थित बाळूमामांचं दर्शन मिळावं, त्यांना बाळूमामाचा प्रसाद व्यवस्थित मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही सगळी व्यवस्था लावलेली आहे। दर्शन लाईन टोटल म्हणजे एक मुख्य दर्शन लाईन दर्शन मंडपातून सुरू केलेली आहे, दुसरी दर्शन लाईन दत्त मंदिरच्या साईडने सुरू केलेली आहे। आणखीन ज्या भाविकांना गडबड आहे किंवा जे भाविक ज्यांना वेळ नाही हे करण्यासाठी त्यांच्यासाठी मुखदर्शनाची लाईनची व्यवस्था केलेली आहे। तसेच प्रसाद घेण्यासाठी मंदिरच्या डाव्या बाजूस मोठा भव्यदिव्य मंडप उभा केलेला आहे। त्या मंडपामध्ये कमी कमी एका वेळेस 25,000 ते 30,000 भक्त भाविक प्रसादाचा लाभ घेऊ शकतील अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळावा, प्रत्येक भाविकाला दर्शन मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही सुरक्षा विभाग तसेच दुसरी गोष्ट अशी की आमच्यासोबत असलेले कमांडोज ते सगळे त्यांची व्यवस्था बघत आहेत। दुसरी गोष्ट अशी की गर्दी म्हणल्यानंतर केसे कापू किंवा चोर ह्या अशा गोष्टी येतातच, त्या दृष्टिकोनातून भाविकांना कुठल्या प्रकारचं नुकसान पोचू नये यासाठी देखील आम्ही जागोजागी सिव्हिल ड्रेसमध्ये आम्ही आमचे सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत। बस मला सांगा की आता आपण बघतोय की बाहेर एवढी गर्दी असते, ट्रॅफिक जाम होतो दर वेळेला, तरी प्रत्येक भक्त हा बाळूमामांच्या दर्शन घेऊनच बाहेर पडतो, ही कशी सोय तुम्ही लावतो? आता ते सांगितलं ना, म्हणजे दर्शन 3 लाईनी आम्ही मामांच्यासाठी म्हणजे मामांच्या दर्शनासाठी 3 लाईनी सुरू केलेल्या आहेत। म्हणजे त्या 3 लाईनमध्ये पाठीमागे दर्शन मंडपची लाईन, आणखी दत्त मंदिरची लाईन, दुसरी दर्शन लाईन, मुखदर्शन लाईन ह्या पद्धतीनं म्हणजे प्रत्येक भाविकाला सालाबादप्रमाणे श्री सद्गुरू श्री बाळोमा देवालयाच्या भंडारा उत्सवासाठी येणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे सर्व भाविकांचे सद्गुरू श्री बाळोमा देवालयाच्या वतीने व सर्व आदमापूर ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।